आईचा खून करून काळीच खाणाऱ्या कोल्हापुरातील नराधमाची सत्र न्यायालयानं सुनावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाकडून कायम। 7 वर्षांपूर्वी कावळा नाका इथल्या माकडवाला वसाहतीमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घडली होती घटना। कागल तालुक्यातील मुरगुड इथं शिक्षकानं कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल। शिक्षिका असलेल्या पत्नीचा डोक्यात वरवंटा घालून केला खून। शिक्षक पतीसह अल्पवयीन मुलावर मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल। पन्हाळा तालुक्यातील मोहोरेमधील त्या तरुणाचा खून नव्हे तर वीज पडून मृत्यू। शवविच्छेदन अहवालातून समोर आली बाब। यंदा उसाला पहिली उचल 5,000 रुपये न दिल्यास साखर सहसंचालक कार्यालयाला कुलूप लावू, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांचा इशारा। आणि दिव्यांगांबाबत अशोभनीय वक्तव्य केल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दिव्यांग कृती समितीनं केला निषेध।